मेकअप न करता सुंदर दिसायचं आहे तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी। हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल व्हर्च्युअल लाईफ ऑफ सारिका। तर माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर आजचा व्हिडिओ आहे मेकअप न करता सुंदर कसं दिसायचं ह्याच्या टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा। प्रत्येक स्त्रियांना सकाळची खूप गडबड असते, टिफिन बनवायचं असतं, घरातलं आवरायचं असतं, ऑफिसला जायचं असतं, कॉलेजला जायचं असतं, काही ना काही आपल्याला काम असतं आणि अशा वेळेला प्रत्येक स्त्रीला वाटत असतं आपण छान सुद्धा दिसलं पाहिजे, प्रेझेंटेबल वाटलं पाहिजे। ज्या स्त्रिया ऑफिसमध्ये जातात किंवा ज्या स्त्रिया मुली कॉलेजमध्ये जातात त्यांना छान तयार होऊन जायचं असतं किंवा ज्या गृहिणी असतात त्यांना सुद्धा असं वाटत असतं की आपण खूप छान आणि मस्त दिसलं पाहिजे, पण एवढा आपल्याकडे टाईमच नसतो आणि मेकअप करायचं म्हटलं की आपल्याकडे कमीत कमी 15 ते 20 मिनिटं किंवा अर्धा तास तरी हवाच असतो। तर हे सगळं करता येत नाही, तर न मेकअप करता आपण सुंदर आणि स्टायलिश कसं दिसता येईल हे आपण बघणार आहोत। तर चला मग बघू कसं छान आणि सुंदर दिसता येईल बिना मेकअपचं। तर पहिली टिप अशी आहे की एक्सफोलिएट, तुमची स्किन जी आहे ती एक्सफोलिएट करणं खूप जास्त गरजेचं असतं। म्हणजे काय होतं, आपल्या चेहऱ्यावरती खूप सारी डेड स्किन असते, जर डेड स्किन निघाली नाही तर आपले जे ओपन पोल्स असतात ते बंद होतात आणि जी स्किन आहे ती ब्रीदिंग करत नाही किंवा श्वास घेऊ शकत नाही। त्याच्यासाठी आपल्याला डेड स्किन काढणं हे खूप जास्त इम्पॉर्टंट असतं। त्यासाठी आपल्याला जो सूट होतो, आपल्या स्किनला जो सूट होणारा असा आपण एखादा स्क्रब घ्यायचा आणि तो छान असा स्क्रब करायचा, जेणेकरून ओपन पोल्स जे आहेत ते ओपन होतील, रोमछिद्र ओपन होतील आणि तुम्हाला तुमच्या स्किनला छान असा श्वास घेता येईल, डेड स्किन सगळी निघून जाईल आणि नक्कीच तुमची स्किन जी आहे ती एकदम टवटवीत छान आणि मस्त दिसायला लागेल। त्यासाठी एक्सफोलिएट करणं हे खूप जास्त गरजेचं आहे आणि सगळ्यांनाच माहिती आहे की अति वापर केला किंवा अति एखादी गोष्ट केली तर त्याचा आपल्याला बेनिफिट होण्याऐवजी त्याचा आपल्यावरती दूषित परिणाम होतो। त्याचप्रमाणे तसंच आहे, जर तुम्ही सतत स्क्रबिंग केलं तर तुमच्या स्किनला त्याचे फायदे होण्यापेक्षा त्याचे दुष्परिणाम होतात। त्याच्यावर सुद्धा मी एखादा व्हिडिओ बनवीनच, पण तुम्हाला हे कळालंच असेल की स्क्रबिंग केलं जास्त प्रमाणात तर त्याचे आपल्याला साईड इफेक्ट व्हायला लागतात, स्किन खराब व्हायला लागते। त्यासाठी आठवड्यातून एकदाच आपण काय करायचं आहे, छान असं स्क्रबिंग करून घ्यायचं। दुसरी टिप अशी आहे टायटनिंग युअर पोर्स। तुमचे जर पोर्स हे खूप मोठे दिसत असतील तर ते अजिबात चांगलं दिसत नाही आणि तुमची स्किन जी आहे ती डल दिसायला लागते। त्यासाठीच आपण मेकअप करतो। आपण मेकअप करताना नेहमी आपण प्रायमरचा यूज कशासाठी करतो, तर आपले जे पोर्स आहेत ते ब्लर दिसले पाहिजे किंवा फिट दिसले पाहिजे, तर प्रायमर त्याचं काम करत असतं। पण तर इथं आपल्याला मेकअप करायचं नाहीये, मग आपले पोर्स जे आहेत टायटन अप करण्यासाठी आपण काय करायचं, तर आपण रूम टेम्परेचरवर जे पाणी असतं त्यांनी पहिल्यांदा फेस वॉश करून घ्यायचा। जो आपल्याला फेस वॉश सूट होतो त्या फेस वॉशने तुम्ही छान असा फेस वॉश करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर असं करायचं आहे की आपण आईस क्यूब घ्यायचे आणि ते आपल्या चेहऱ्यावरती फिरवायचे, त्याने तुमचे जे पोर्स असतात ते टायटन अप होतील। पण जे आईस क्यूब आहेत ते सुद्धा कसे फिरवायचे किंवा ते कसे यूज करायचे आपल्या फेसवरती, डिरेक्टली तुम्ही फेसवरती जर आईस क्यूब फिरवले तर त्याचे सुद्धा आपल्याला साईड इफेक्ट्स होतात किंवा वाईट परिणाम होतात। तर त्यासाठी तुम्ही एखादं कॉटनचं कापड घ्यायचं आणि त्यामध्ये आईस क्यूब घालायचा आणि मग ते आपल्या चेहऱ्यावरती 10 ते 15 मिनिटं फिरवायचं। त्यांनी तुमचे जे ओपन पोर्स आहेत किंवा पोर्स जे टायटन अप व्हायला पाहिजे त्यासाठी तुम्हाला खूप सारी मदत होते आणि हे तुम्ही नक्की करून बघा। फक्त तुम्ही आईस क्यूब फिरवताना कॉटनच्या कपड्यामध्ये घाला आणि मगच फिरवा। तर तिसरी टिप अशी आहे ती म्हणजे मॉइश्चरायझर। तुमच्या स्किनला मॉइश्चरायझर करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे। मी ह्या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की मॉइश्चरायझर हे डेली स्किन रुटीनमध्ये ॲड करणं खूप महत्त्वाचं असतं। जर तुमची स्किन ड्राय असेल तर ती आपसुकच जर तुम्ही मॉइश्चरायझर वापरत नसाल तर ती खूप डल आणि फ्लोरलेस दिसणार नाही आणि जर तुम्ही मॉइश्चरायझर यूज करत असाल तर नक्कीच तुमची स्किन ही छान दिसायला लागते, फ्लोरलेस दिसायला लागते। त्यासाठी तुमच्या स्किन टाईपला जशी सूट होईल त्याप्रमाणे तुम्ही मॉइश्चरायझर यूज करा। म्हणजे जर तुमची स्किन ही खूप ऑइली असेल तर जेल बेसचं तुम्ही मॉइश्चरायझर यूज करू शकता। जर तुमची स्किन ही ड्राय असेल तर क्रीम बेसचं तुम्ही मॉइश्चरायझर यूज करा। ज्याप्रमाणे तुमच्या स्किनला सूट होतं त्याप्रमाणे रोज तुम्ही मॉइश्चरायझर करा, जेणेकरून तुमची स्किन ही आपोआपच ग्लोईंग आणि छान होईल।
मॉइश्चरायझर यूज केल्यानंतर तुम्हाला स्वतःला दिसेल की तुमची स्किन ही खूप हळूहळू का होईना ग्लोईंग आणि मस्त फ्लोरलेस दिसायला लागली। चौथी टिप अशी आहे की टिंटेड मॉइश्चरायझर किंवा व्हाइटनिंग क्रीम तुम्ही वापरू शकता। बऱ्याच स्त्रिया किंवा मुली असतात त्या डेली मेकअप करतात, त्याचे खूप सारे दुष्परिणाम होतात। एक म्हणजे तुमची स्किन जी आहे ती खराब व्हायला लागते, तुमचा टाइम वेस्ट होतो आणि जे पोल्स असतात ते क्लॉक व्हायला लागतात। त्यामुळं तुम्ही रोजचा डेली मेकअप करणं टाळा आणि तुम्ही छान असे टिंटेड मॉइश्चरायझर यूज करू शकता किंवा तुम्ही बीबी क्रीम, सीसी क्रीम अशा यूज करू शकता, जेणे तुमचा मेकअप केल्यासारखा सुद्धा वाटणार नाही आणि इकडं मेकअप केल्यासारखा सुद्धा चा फील येईल। त्यामुळं अशी क्रीम तुम्ही यूज करा जेणेकरून तुमचा मेकअपमध्ये वेळ सुद्धा जाणार नाही, स्किन सुद्धा खराब होणार नाही। आणि असे बीबी किंवा सीसी क्रीम हे खूप चांगले असतात, त्यांनी तुमच्या स्किनला काही दुष्परिणाम होत नाहीत। त्यामुळे असे क्रीम तुम्ही यूज केले तर तुमच्या स्किनला खूप चांगला फायदा होईल आणि तुमचा वेळ सुद्धा वाचेल। तर सगळ्यात महत्त्वाची आणि पाचवी टिप अशी आहे की ह्या सगळ्या टिप तुम्ही फॉलो तर कराच, पण सगळ्यात इम्पॉर्टंट टिप अशी आहे की खूप जास्त पाणी पिलं पाहिजे आणि खूप जास्त आपण म्हणजे एक 5 ते 6 तास आपण छान झोप घेतली पाहिजे, तरच आपली स्किन ही टवटवीत छान आणि ग्लोईंग दिसू शकते। तर त्यासाठी काय केलं पाहिजे की रोज तुम्ही किमान 3 लिटर तरी पाणी पिलंच पाहिजे आणि तुम्हाला जर जात नसेल तर तुम्ही थोड्या गॅपनी थोडं का होईना पाणी प्या आणि 3 लिटर तरी पाणी प्या, जेणेकरून तुमच्या बॉडीला ते खूप महत्त्वाचं असतं। तुमची स्किन जी आहे ती हायड्रेट राहते आणि तुम्ही मस्त असा व्यायाम करू शकता। 15 ते 20 मिनिटं स्वतःसाठी काढायची, छान व्यायाम करायचा। स्वतःसाठी वेळ देणं हे खूप जास्त इम्पॉर्टंट असतं आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे स्क्रीन टाईम कमी करा आणि सगळ्यांनी थोडा वेळ जास्त काढून आपण 5 ते 6 तास जी आपली झोप हल्ली खूप कमी झालेली आहे ती कमी करा, स्क्रीन टाईम कमी करा आणि तुम्ही छान असे झोपा 5 ते 6 तास आणि त्याचा रिझल्ट बघा, तुम्ही महिन्यामध्ये त्याचा तुम्हाला रिझल्ट दिसेल। हे खूप जास्त आपल्या बॉडीसाठी, स्किनसाठी खूप इम्पॉर्टंट आहे। त्यामुळं तुम्ही खूप जास्त पाणी पिणं, त्यामुळे तुमची स्किन जी आहे ती हायड्रेट होईल आणि खूप जास्त म्हणजे 5 ते 6 तास, किमान 5 ते 6 तास झोप घेणं हे आपल्या स्किनसाठी खूप इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे हे करणं। त्यानंतरची शेवटची अशी टिप आहे ते म्हणजे सनब्लॉक। खूपदा असं होतं की आपण उन्हामध्ये जातो आणि सनस्क्रीन लावतच नाही किंवा ज्या स्त्रिया घरी असतात त्यासुद्धा म्हणतात की मी घरीच आहे मग कशाला सनस्क्रीन लावायचं, असं नसतं। सगळ्यांनी सनस्क्रीन हे डेली यूज करणं खूप इम्पॉर्टंट असतं। आपल्याला असं वाटतं की सूर्यापासून आपल्याला व्हिटॅमिन डी मिळतं, पण ते काही प्रमाणातच योग्य असतं। सतत जर तुमच्या चेहऱ्यावर ऊन येत असेल किंवा हीट येत असेल तर त्याचा तुमच्या स्किनवर नक्कीच परिणाम होतो। मग त्यामुळे तुम्हाला पिगमेंटेशन यायला सुरुवात होते किंवा डार्क सर्कल्स वाढायला सुरुवात होते किंवा तुम्हाला हळूहळू रिंकल्स यायला सुरुवात होतं किंवा एजिंग वाटायला लागतं। ह्यासाठी तुम्हाला सनस्क्रीन यूज करणं खूप मस्ट आहे। मी तर म्हणेन की सनमध्ये किंवा उन्हामध्ये जाताना सनस्क्रीन लावताना अजिबात तुम्ही बाहेर पडूच नका। सनस्क्रीन तुम्हाला जे सूट होतं ते जास्त लावणं इम्पॉर्टंट आहे आणि SPF 50चं किंवा PA लेवल ज्याची जास्त आहे असे सनस्क्रीन तुम्ही यूज करा। तुम्हाला मेडिकलमध्ये असे छान सनस्क्रीन मिळतील, चेक करून घ्यायचं की SPF 50 आहे का किंवा त्याचं PA किती आहे हे चेक करून घ्यायचं आणि सनस्क्रीन लावणं हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे। जर तुम्ही सनस्क्रीन नाही लावलं तर तुम्हाला पिगमेंटेशन, रिंकल्स किंवा डार्क स्पॉट्स आणि एजिंग अशी प्रॉब्लेम सुरुवात होते। तर सनस्क्रीन लावून छान मस्त आपला रोजचा डेली सिंपल असं जे डेली रुटीन आहे ते करायचं, जेणेकरून तुमची स्किन छान आणि टवटवीत होईल। आज आपण बघितलं खूप साऱ्या गृहिणींना सकाळची गडबड असते, सकाळचं आवरायचं असतं आणि आपल्याला मेकअप करायला टाइम नसतो, पण मेकअप न करता सुद्धा तुम्ही कशा छान ग्लोईंग, मस्त आणि टवटवीत दिसू शकता हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे। ह्या साध्या सिंपल अशा टिप्स आहेत, त्या जरी तुम्ही फॉलो केल्या तर तुम्ही नक्की छान, सुंदर आणि मेकअप केल्यासारखे दिसू शकता। तर ह्या टिप्स ज्या दिलेल्या आहेत त्या नक्की फॉलो करा, मला कमेंट करा छान आणि आजचा व्हिडिओ जरा जरी तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। असंच तुम्ही प्रेम देताय त्याबद्दल सर्वांचं थँक्यू। माझे व्हिडिओ असे छान होत आहेत त्याबद्दल मला खूप छान वाटतंय व्हिडिओ करायला तुमच्या प्रोत्साहनामुळे, त्याबद्दल सर्वांचं थँक्यू आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। बाय बाय।